नमस्कार, विदर्भ समाचार में मैं नेहा आप सभी का स्वागत करती हूं। बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। चंद्रपुर जिला सहकारी बैंक अध्यक्ष पद के चुनाव से पहले ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिला प्रमुख और नवनिर्वाचित बैंक निदेशक रविंद्र शिंदे आज भाजपा में शामिल हो गए। इस घटनाक्रम को देखते हुए कहा जा रहा है कि भाजपा महायुति ने अध्यक्ष पद के लिए अपना उम्मीदवार चुन लिया है। इससे पहले रविंद्र शिंदे 1 वर्ष तक बैंक के अध्यक्ष रहे थे। चंद्रपुर जिला बैंक के चुनाव में महायुति के नवनिदेशक चुने गए हैं। महायुति और कांग्रेस गठबंधन का दावा है कि उन्होंने सबसे ज्यादा निदेशक चुने हैं और अध्यक्ष उनका ही रहेगा। हालांकि महाविकास आघाड़ी में शामिल उद्धव ठाकरे सेना के जिला अध्यक्ष के भाजपा में शामिल होने से गठबंधन की कोशिशों को बड़ा झटका लगा है। कुरखेड़ा में राष्ट्रीय राजमार्ग पर सती नदी पर बने पुल का निरीक्षण करते हुए जिला कलेक्टर अभिषंत पांडा ने संबंधित अधिकारियों और ठेकेदारों को काम तुरंत पूरा करने के निर्देश दिए। उन्होंने बताया कि पुल को पूरी तरह से यातायात के लिए खोलने के लिए 45 दिन की समय सीमा दी जा रही है। जिला कलेक्टर पांडा ने आज कुरखेड़ा तालुका का दौरा किया और सरकारी तंत्र की समीक्षा की तथा विभिन्न सरकारी परियोजनाओं और योजनाओं का निरीक्षण किया। जिला कलेक्टर ने पूछा कि क्या हाल ही में हुई भारी बारिश और बाढ़ से क्षतिग्रस्त खेतों का पंचनामा पूरा हो गया है और उन्हें बाढ़ प्रभावित किसानों को राहत देने के लिए तुरंत प्रस्ताव प्रस्तुत करने के निर्देश दिए। बाढ़ की स्थिति को देखते हुए जन स्वास्थ्य, कृषि निर्माण एवं अन्य सभी विभागों को तत्काल कदम उठाने के निर्देश दिए। साथ ही 7/12 जीवन रक्षा, धरती आभा शिविर और वृक्ष लागवड़ कार्यक्रमों के क्रियान्वयन में तेजी लाने के निर्देश दिए। तहसीलदार धनबाटे ने बताया कि कुरखेड़ा तालुका में भारी बारिश के कारण 407 किसानों की 150 हेक्टेयर कृषि भूमि क्षतिग्रस्त हुई है। उन्होंने कहा कि बाढ़ पीड़ितों और प्रभावित लोगों के लिए सरकारी सहायता का प्रस्ताव अंतिम चरण में तैयार कर सरकार को प्रस्तुत किया जाएगा। संभाजी ब्रिगेड के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ के चेहरे पर स्याही फेंकने की घटना हुई। यह घटना रविवार दोपहर श्री फतेह सिंह शिक्षण संस्था सकल मराठा समाज द्वारा आयोजित सम्मान समारोह में घटी। इस मामले में 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। स्याही फेंकने और धक्का मुक्की के कारण गायकवाड़ कार्यक्रम में शामिल हुए बिना ही चले गए। कार्यकर्ता छत्रपति संभाजी महाराज के केवल नाम के उल्लेख के कारण भावनाओं को ठेस पहुंचने से नाराज थे। कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने इस मुद्दे को विधानसभा में उठाया। संभाजी ब्रिगेड के प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड़ सकल मराठा समुदाय के एक कार्यक्रम के लिए सोलापुर जिले के अक्कलकोट गए थे। वहां उन पर जानलेवा हमला किया गया। उन्हें कार से बाहर खींचकर बांध दिया गया। कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने गंभीर आरोप लगाया है कि यह उनकी जान लेने की कोशिश की गई। अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे काल म्हणजे परवा 12 जून 2025 रोजी फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड प्रवीण गायकवाड हे त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमाला जात असताना अध्यक्ष महोदय, हा विषय महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला धरून आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी इतकी हिम्मत की अध्यक्ष महोदय, या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा, कुठलं कारण असावं? अध्यक्ष महोदय, त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच। या कारणामुळे आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत। त्यांना मारहाण झाली का? त्यांची नावं मी घेणार नाही, पण अध्यक्ष महोदय, या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची संघटना आहे, तेही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजीराजांच्या एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी, त्यांच्या विचार प्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष महोदय। परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या, कुठल्याही असो सामाजिक संघटनेचा, अमानुषपणे गाडीतून ओढून त्याला काळं फासलं। काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय, त्याला कालर धरून ओढून खाली पाडलं। आणि जो हा माणूस ज्यांनी हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय, या माणसाचा उद्देश काय? आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो। याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे। हा पिस्तूल बाळगल्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी
तो जैलामध्ये होता. त्याच्यावर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि तेही एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळं फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय, कदाचित खून करण्याच्या इराद्याने, सगळं पूर्वनियोजित होतं. काहीच कारण नव्हतं, कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी, कुठलंही कारण नव्हतं की त्याला काळं फासण्यासाठी. पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता, अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहे, त्यांच्याकडे गृहखात आहे, आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता. तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे? आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही, किंवा ते आहे की नाही, कार्यरत आहे की नाही, हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष महोदय येतोय. म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं, कारण हा संपूर्ण प्रश्न, हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं ते सगळे समोर येत आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खरं तर चर्चा मी म्हणणार नाही, पण या संदर्भात या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अटक केली, पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता. आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे, म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय. हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक चीड आणि एक प्रश्न निर्माण झालाय, राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी. म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय. चला, खबरों में बस आज इतना ही. ताज़ा खबरों के लिए देखते रहिए विदर्भ समाचार. तब तक के लिए नमस्कार.